अगं मेघना, तुमच्याकडे तुझ्या आईवर अन्याय होतोय. नाही म्हणजे काही ठिकाणी पुरुषांवरही होतो, नाही असं नाही. पण जेव्हा तर हे दोघं एकमेकांपासून दूर राहतील ना, तेव्हा त्यांना खरी किंमत कळेल एकमेकांची. नको काळजी करूस बाळा. हा पण बाबांची जरा जास्तच काळजी वाटते नाही तुला? बाकी काही नाही हो माई, जेवणाचीच. बरं बाहेर जाऊन काही खाणारही नाहीत ते. एवढंच ना? अगं मग बोलव की इकडे त्यांना. येणारही नाहीत ते इथे. त्यांना म्हणावं आम्ही बोलवलंय, राहायचा आग्रह करणार नाही म्हणावं. जेवण झालं की जा परत आपल्या घरी. काय कर 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 फोन कर. विजया परत घेऊन येते तोपर्यंत फोन लाव त्यांना. नंतर जा तुम्ही डॉक्टरांकडे. हा हा लागला का? लागला. मेघना, निदान निदान तुम्ही तरी बोलाल ना माझ्याशी. काय झालं बाबा? एकटेच आहात ना तुम्ही? होय हो. चहा तरी घेतलात का? नाही. बाबा तुम्ही जेवायला या बघू इथे. हवं तर जेवण झाल्यावर परत जा. खाण्यापिण्याचे हाल करू नका हो तुम्ही. नको नको, व्याई हसतील मला. अहो त्यांनीच सांगितलंय, माई समोर आहेत माझ्या, त्यांनीच जेवायला बोलावलंय तुम्हाला. हो का? बरं बरं मी येतो. हा येतो. हा हो बाबा नक्की या, मी वाट बघतोय तुमची. बाय बाय. जरा धक्का लागला ना तरी दुखतंय जाम. काढतून अंगावर. बरं चला येऊ माई. जा लवकर पळा. डॉक्टर देतीलच ना काहीतरी आता. हो धन्य आहेत. जा तू बोलूच नकोस माझ्याशी. ओके. मग मी दुसऱ्या कोणाला तरी विचारतो डेटवर जाण्यासाठी. आदित्य, तुला कसं काय कळलं मी ह्यासाठी फोन केला होता ते? एक्सक्यूज मी, माझ्याशी बोलतोयस का? नाही पण मी तर बोलू नको ना, मग दुसऱ्या कोणाला तरी विचारू का? ठेवू मग मी फोन? हे नाही नको. कुठे जायचं? नेहमीच्या ठिकाणी. तयार राहा, मी आल्यावर आपण लगेच निघू. येस डन. सेम प्लेस सेम टाइम. होय. लव यू. लव यू टू. सी यू. बाय. बाय. तुम्ही पण ना ताई, कशाला अंगावर काढलात? बरं रिक्षानं जाऊया ना? अरे अगं हो माई. अरे वा, आज लवकर. आज उलट वेळेवर आलोय मी. हो का? सध्या लेट होतोय ना मी रोज, त्यामुळे आज वेळेवर आलो तरी लवकर आलोय असं वाटतंय तुला. बरं मग आता काय देऊ? काय फरमाईश आहे? चहा कॉफी खायला काही? काही नकोय. फ्रेश होणार आहे आणि मेघनाला घेऊन बाहेर जाणार आहे. अगं बाई, ठरलं होतं का तुमचं असं? हो. नाही कारण ती विजयाला घेऊन जर डॉक्टरांकडे गेली. अरे डॉक्टरांकडे? हो म्हणजे असं घाबरण्यासारखं काही नाही. अरे तिच्या अंगठ्यात पूस गेलं ते तिने अंगावर काढलं आणि आता पिकलंय. पण माही फार वेळ नाही लागणार ना? आता डॉक्टरांकडे वेळ लागेल तेवढाच काय. बरं ठीक आहे, मी फ्रेश होतो तोपर्यंत. हे माई कॉफी दे ना मस्त पैकी. तेच म्हंटल फरमाईश काहीतरी हवीच. हा चल ऐक, दमतोस नाही रे ऑफिस मध्ये?
खूप वेळ लागला नाही का ग आपल्याला मेघना? अहो पेशंटचीच खूप गर्दी होती, त्याला आपण तरी काय करणार ताई? अगं पण तुला जायचं होतं ना आदित्य बरोबर. अय्या, बाईक आदित्यची, म्हणजे तो आलेला असणार. आता तो चिडणार तुझ्यावर. हा, नाही चिडणार. मग तू चिड त्याच्यावर. हो. आम्ही जाऊ उद्या, त्यात काय एवढं? हे पण थँक्स हा मेघ. ताई आदित्य, आदित्य झोपला वाटतं. मेघना, हा, अगं बाबा किती वाजता येणार म्हणालेत, अजून आले कसे नाहीत? फोन केला होता तेव्हा येतो म्हणाले होते माई. हा, पण मी काय म्हणतो, तुम्ही जेवणाची तयारी करा, ते येतीलच. बर. हम्म. I'm so sorry. मदत कर की तिला, एकटी किती करणार? जा. बर. ही ताट जरा तिकडे ठेव. धर ना. अरे ठेव ना. माईला नाव सांगे ना मी. हे जरा भांड्यात ठेव ना. अरे गरम आहे. काय ग, काय झालं? नाही काय काय नाही माई. सावकाश. ऐक ना, प्लीज दादांना आणि विजय त्यांना बोलव ना जेवायला. यस मॅडम. अगो बाई, आले वाटतं. बघ. जा. अरे आहे. नमस्कार सुरेश राव, या. या, नमस्कार, नमस्कार. कधीची वाट बघतोय आम्ही तुमची. हा, हा, हा. या या मेघना, बाबा आले ग. या या या. या. काय मग इंजेक्शन घेतलं का आमच्या झाशीच्या राणीनी? कोण कोण नानासाहेब, कोण झाशीची राणी? अहो आमची विजया, तिच्या हो अंगठ्यात तूच गेलं होतं. लक्ष दिलं नाही, अंगावर काढलं तर पिकलं होतं ते. म्हणून मेघना घेऊन गेली होती तिला डॉक्टरांकडे. पण इंजेक्शन घ्यायला भयंकर घाबरते. किती केला आरडाओरड? भरपूर. काय ना माई, प्रत्येक वेळी मी ठरवते की ह्या वेळी इंजेक्शनला घाबरायचं नाही. पण इंजेक्शन बघितलं ना की मला इतकी भीती वाटायला लागते ना, आपोआपच किंचाळायला लागते मी. आणि तरी ना हिने वेगवेगळे विषय काढून माझं मन गुंतवण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझं सगळं लक्ष इंजेक्शन कडेच होतं. बरं बरं, चला आता जेवा.
नाही नाहीतर गप्पांच्या नादामध्ये जेवण राहायचं अर्धवटच. आणि तुला पण औषध घ्यायचं असेल ना जेवल्यावर. हो माई. अमित आठवणीने दे हा तिला औषध. सेवक बसलेलंच आहे माई. काही पण हा अमित. थांब थांब थांब. काय अमित सगळ्यांसमोर. अरे मग जेवणारच कशी. भरव रे भरव तिला. नाहीतरी आता म्हणालास ना सेवक बसलोय म्हणून. चल भरो भरो. काय सगळेच काय चेष्टा करताय माझी. अरे म्हणजे आम्हाला जेवताना एंटरटेनमेंट नको का? बरोबर. काय रे एंटरटेनमेंट. मेघना त्याला चांगला एक फटका दे बरं. हो हे काय. अगं तिने प्रेमाने मारायला सांगितलं होतं. हळू जरा. तू आपली सुरू झालीस. मी सांगतो तिला कशी मारायची असते चापट. आदित्य. अरे दादा तू का थांबलास? अरे तू भरव की घास. घरी मारामारी झाली हा? संपली एवढ्यात. अरे मी आणि विजय ना आम्ही अशी भरवतो लगेच मारायला लागली. तुझे ना. तुझं उद्या आधी. दादा नाही म्हणजे घास भरवतोच आहेस तर नाव पण घे ना. नाही बरेच दिवसात काहीतरी छान ऐकलं नाही यार तुझ्या तोंडून. प्लीज प्लीज प्लीज. हा हो हो हो. हो दादा हो प्लीज प्लीज. ओके ओके ओके. इर्षाद इर्षाद इर्षाद. थांब आधी मला म्हणत होते ना. ओके. पेश काय म्हणतात त्याला खिदमत आहे. नाना देसाईंकडून शिकलो कसा करायचा रोमांस. वा माझ्यावर कशाला करतोय? पण बरोबर आहे ना. मग अरे, काय माहिती. काय? बरं, ऐक. हा. आता पुढे. तर नाना देसाईंकडून शिकलो कसा करायचा रोमांस. लाकडाच्या तुसाच्या बहाण्याने विजयाला भरवण्याचा घेतला चान्स. थँक्यू 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 थँक्यू. माशाल्लाह माशाल्लाह. बस आता जेवूया. तू पण जेव ना. काय तू का जेवा जेवा. आज बऱ्याच दिवसांनी मनसोक्त हसलो नाही आपण. खरंच आपल्या घरी परत आल्यासारखं वाटलं. नाही तर काही ना काहीतरी डिस्टर्बिंग चालूच होतं मग सारखं. काय. माई अगं, मला विचारायचं होतं की मी बाबांकडे राहायला जाऊ का थोडे दिवस. नाही म्हणजे रोज त्यांना इथे जेवायला बोलावणं किंवा रोज त्यांनी बाहेरचं खाणं मला नाही पटत आहे. नाही मेघना तुझ्या भावना कळतायत मला. पण त्यांनी ना सध्या एकटं राहणं खूप आवश्यक आहे. तरच ते त्यांच्या आणि माधवी त्यांच्या नात्याबद्दल विचार करू शकतील. आणि लागून दे थोडीशी झळ लागू दे त्यांना. तरच जागे होतील ना ते. जेवण खाणं मुद्दा खूप गौण आहे. माधवीताई तर त्यांच्या जन्माच्या जोडीदार आहेत ग. आणि त्या नसल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये एक भावनिक पोकळी निर्माण होऊ शकते हे कळू दे ना त्यांना. आणि हे करण्यासाठी त्यांना एकटेपणाला सामोरं जायला हवं. तेव्हा मन थोडं घट्ट कर. आणि त्यांना काही दिवस एकटं राहू दे. आलं लक्षात? हो ना. काय ग
बरोबर बोललो ना मी? हो, पण पोर फारच हळवी झाली हो. नाही, आता तुम्ही सांगितलं म्हटल्यावर ऐकेल ती तुमचं. पण मी काय म्हणते, एकदा बोलून घ्या ना तुम्ही सुरेश रावांशी. हवं तर राहू दे त्यांना आज इथे. नाही, काल फारच भिरभिरले होते ते, त्यामुळे काही बोलता नाही आलं. आज बोलून घ्या ना. बघतो, ऐकण्याच्या मनस्थितीत आहेत का बघतो. हो, तू नको टेन्शन घेऊस, मी बघतो ते. चल बाय, गुड नाईट. आदित्य, मला बाबांची खूप काळजी वाटते रे. मगाशी जेवताना बघितलं ना किती गप्पा गप्पा होते. मी त्यांना असं कधीच पाहिलेलं नाहीये. मी पण ऑब्झर्व केलं. हे पण तू नको काळजी करूस. ते एकटे नाही आहेत, आपण सगळे आहोत त्यांची काळजी घ्यायला. पण ते आहेत कुठे? जेवण झाल्यावर बाहेर जातो म्हणाले. बाहेर अंगणात असतील. हो का? थांब, मी बघून येते. थांब, आपण त्यांना सोडून येऊया परत. वा वा वा, जय हो जय हो जय हो. आता हा मंत्र घरी जाऊन म्हटला की उद्या सकाळी माधवी घरी हजर. जय हो जय हो बाबाजी, जय हो. असंच लक्षात असू द्या बाबाजी. चला वेगना जावे बापू, मी निघतो. राहता का बाबा? नाही, नको. मी आता माझ्या घरी जाऊन पडतो. शिवाय शिवाय काय? काही नाही. ठीक आहे बाबा, तुम्ही बसा, मी गाडी काढतो. कशाला जावे बापू? बाबा, बरं, काढा काढा. आलोच. तुम्हाला आनंद मिळणार आहे ना, काढा. किती चांगले आहेत बघा जावे बापू. असंच लक्ष असू द्या, असंच लक्ष असू द्या. जय हो जय हो बाबाजी, असंच लक्ष असू द्या. हे काय सुरेशराव, निघाल? हो, मला घरी जायचंय ना माधवींसाठी जप करायला. म्हणजे बाबाजींच्या कृपेने बाबाजींचेच एक शिष्य मिळालेत मला, पाचगणीचे. गुरुजी जय हो जय हो. गुरुजी, त्यांनी एक असा जबरदस्त मंत्र दिलाय. 10,000 वेळा म्हटला ना की माधवी घरी येणार. जय हो पाचगणीचे गुरुजी, जय हो. तर खरंच तुम्हाला वाटतं? म्हणजे काय? अहो, पाचगणीच्या गुरुजींचा मंत्र आहे, आमच्या बाबाजींच्या शिष्यांचा मंत्र आहे. जय हो. बघा नानासाहेब, तुम्ही बघा सकाळी माधवी घरी हजर असेल की नाही बघा. नाही, आल्या तर उत्तमच आहे, पण शक्यता कमी आहे. त्यापेक्षा सुरेशराव, ज्या कारणामुळे त्या तुम्हाला सोडून गेल्या ती कारण दूर केलीत ना तर मात्र निश्चित येतील. असं साधं गणित आहे अर्थात, असं आपलं मला वाटतं. असं म्हणताय का? हो. नाही नाही नानासाहेब, तुम्ही बघा, 10,000 वेळा जप केल्यानंतर माधवी घरी येणार म्हणजे येणारच. जय हो जय हो पाचगणीचे गुरुजी, जय हो. आणि समजा हा नाही चालेल तर? मग काय करायचं मी? तर मग मी सांगेन तसं वागायचं. कबूल? कबूल कबूल नानासाहेब, कबूल. पण तुम्हाला सांगतो, पाचगणी गुरुजींच्या आशीर्वादाने, त्यांच्या मंत्रांनी माधवी घरी येणार म्हणजे येणारच. जय हो. येतो ना. हा, जय हो. आम्ही मेघनाच्या बाबांसमोर जरा ऑडच वाटलं नाही. ते पण मजा आली. हा, तू काय अगदी नाव बिव. आणि काय ग, बोटाचं काय एवढं कसं वाढलं? मला कळलंही नाही. अरे नाही, म्हणजे माझंच जरा दुर्लक्ष झालं, पण ना वाढलं ते एकदमच. खूप सुजलं मग. आणि तू माईला काढूही दिलं नशील, हो ना? हो, मला जाम भीती वाटते अरे. आणि डॉक्टरांकडे झाली माझी सगळी थेर करून. पण काही का असे ना, त्यामुळे ना तू रोमॅन्टिक झालास, मला खूप बरं वाटलं.
ते जरा आदित्यची आयडिया कर, जरा टाइमपास. हो रे, त्या बिचाऱ्यांना दोघांना डेटवर जायचं होतं. माझ्यामुळे ना त्यांची डेट हुकली आणि आपलीच मिनी डेट झाली. अगं मग तू अर्चूला न्यायचंस ना. अरे हो, मी नेलंच तर अर्चूला, पण मला माहितीच नाहीये यांना बाहेर जायचंय ते. आम्ही तिथे डॉक्टरांकडे वाट बघत बसलो होतो ना, तेव्हा म्हणाली मलाही. मी तिला म्हटलं तू जा, मी थांबते एकटी, पण ऐकलं नाही तिने. आम्ही, तुला नाराज वाटले का रे ती दोघं? नाही ग, उलट मस्त एन्जॉय करत होते. तू काळजी करू नकोस, जातील उद्या. उलट ते बाबाजी आले ना, त्यामुळे त्यांचं जाणं कॅन्सलच झालं असतं. हो रे, त्यांचंही आता काय होते कोणाच ठाऊक. आणि नानांच्या हातात शेपटी मिळाली पाहिजे त्यांची, बरोबर वठणीवर आणतील त्यांना. पण जरा विचित्रच आहेत नाही, आणि कधी कधी भोळसटही वाटतात रे. ते जाऊ दे, बोटाची काळजी घे. औषधं घेतलीस का? हो, घेते. काय हो, मिशन सक्सेसफुल? मिशन इम्पॉसिबल वाटतंय मला तर. अगो बाई, का, काय झालं? काय सांगायचंय, माधवीताई आपल्यापासून लांब का गेल्या याची कारण शोधायचं सोडून कुठल्या तरी मंत्राचा जप करणार त्या. देवा, कठीण आहे हो या माणसाचं. ढापणीच लावलेली दिसते डोळ्यांवर. काय नाही ग, नोकरी करताना रगड काळा पैसा जमला, आता मन खात आहे. आणि त्यामुळे मग स्वतःला सामोरं जायला घाबरतात, स्वतःपासून पळ काढतात आणि स्वतःला त्या बाबाजींमध्ये कुठल्या तरी मंत्रतंत्रांमध्ये गुंतवून घेतात. आणि तिथेच त्यांना सुरक्षित वाटतं. आणि काही केल्या तो सेफ झोन सोडायला तयार नाहीये. पण तसं पाहायला गेलं तर माधवीताईंवर खूप प्रेम आहे हो त्यांचं. बघूया स्वतःला बदलणे इतकं तीव्र आहे का ते.